नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास मधील पाठ क्रमांक 15 आपले शरीर याविषयी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाचे स्पष्टीकरण व त्यानंतर पाठाचा स्वाध्याय सोडवून घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठात काय शिकलो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहे. डोके, हात, पाय धडाला जोडलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकलो की नाही की डोके, धड आणि हात तसेच पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत. आणि हे जे मुख्य भाग आहेत, ज्यामध्ये डोके असेल, हात असेल, पाय असेल, हे धडाला जोडलेले असतात. डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय. आता आपल्याला माहिती आहे, आपलं डोकं आणि आपलं धड यांना जोडणारा शरीराचा भाग कोणता आहे? तर यांना जोडणारा आपल्या शरीराचा भाग आहे आपली मान. आणि आपली जी मान आहे, आपल्या मानेच्या पुढच्या भागाला आपण गळा म्हणतो. काय म्हणतो? तर आपण आपल्या मानेच्या पुढच्या भागाला गळा म्हणतो. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. आता आपले डोके, धड, हात, पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत. डोके, हात, पाय हे आपल्या धडाला जोडलेले असतात. पण मग आपले धड कोणकोणत्या अवयवांपासून बनते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले धड छाती, पोट आणि पाठ मिळून बनते. म्हणजे आपली जी छाती आहे, जी छाती, त्यानंतर पोट आणि त्याचबरोबर आपली संपूर्ण पाठ मिळून आपले धड बनते. धडाला हात जोडलेले असतात, त्या भागाला खांदा म्हणतात. आता आपले जे धड आहे, त्या धडाला जिथे हात जोडलेले असतात त्या भागाला आपण खांदा म्हणतो. आणि धडाला पाय जोडलेले असतात त्या भागाला आपण खुबा म्हणतो. बघा, धडाला जिथे पाय जोडलेले असतात त्या भागाला काय म्हणतो आपण? खुबा म्हणतो. आणि हात जोडलेले असेल तिथे आपण त्याला खांदा म्हणतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 भाग पडतात. हाताचे 3 भाग कोणते पडतात? तर दंड, अग्रबाहू आणि पंजा. बरोबर. आता अग्रबाहू म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. आपलं जे कोपर आहे त्यापासून मनगटापर्यंतचा जो भाग आहे त्याला अग्रबाहू म्हणतात. आणि हाताची बोटे पंजाचा भाग असतात. आता हाताची जी बोटे असतात ना, तर ही हाताची बोटे आपल्या हाताचा जो पंजा असतो त्या पंजाचाच भाग असतात. आता दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर. आता आपला दंड आणि अग्रबाहू यांना जोडणारा भाग म्हणजे काय? तर कोपर. त्याला आपण कोपर म्हणतो. अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट. आता आपला अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट. हे आपण पाठामध्ये शिकलेलो आहोत. आता पुढे बघा, मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग पडतात. आता आपल्या पायाचे एकूण किती भाग पडतात? तर 3 भाग पडतात. कुठले कुठले 3 भाग पडतात? मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग पडतात. तंगडी म्हणजे काय? तर आता तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग. आपला जो गुडघा आहे तिथपासून ते घोट्यापर्यंतचा भाग त्याला आपण तंगडी म्हणतो. पायाची बोटे पावलाचा भाग असतात. जशी हाताची बोटे पंजाचा भाग असतात, तशी पायाची बोटे हे पावलाचा भाग असतात. आता बघा, मांडी आणि तंगडी जोडणारा भाग गुडघा, तर तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा. आता आपली जी मांडी आहे, मांडी आणि तंगडी यांना जोडणारा पायाचा भाग म्हणजे गुडघा असतो. तर तंगडी आणि पाऊल यांना जोडणारा भाग म्हणजे घोटा असतो. आता पुढे बघा, अवयव. ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या भागाला अवयव म्हणतात. अवयवांना इंद्रिये असेही म्हणतात. आता बघा, ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या भागाला काय म्हणतात? तर अवयव म्हणतात. आणि या अवयवांनाच आपण इंद्रिये असेही म्हणतो.
आता पुढे बघा बाह्य अवयव. आता बाह्य अवयव म्हणजे काय, तर शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव असे म्हणतात. शरीराच्या बाहेरच्या बाजूंना असणारे अवयव या अवयवांना बाह्य अवयव असे म्हणतात. आता बाह्य अवयवांना बाह्येंद्रिये असे म्हणतात. काय म्हणतात? बाह्य अवयवांना बाह्येंद्रिये असे म्हणतात. पुढे बघा मान पुढे झुकते, मागे वाकते, डावीकडे उजवीकडे वळते, डावीकडे उजवीकडे वाकते. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी मान आहे ती आपण पुढे झुकवू शकतो, त्यानंतर मागे वाकवू पण शकतो. डावीकडे आणि उजवीकडे आपण आपली मान वळून इकडे तिकडे पाहू शकतो. त्याचबरोबर डावीकडे आणि उजवीकडे आपली मान अशी वाकत असते, बरोबर. त्यानंतर पुढे बघा हात, खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी वाकतो. आता आपला हात जो आहे, हात आपला कुठे कुठे वाकतो, तर आपला हात खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकतो. म्हणजेच काय, तर आपला हा जो हात आहे खांद्यापासून वाकतो. त्याचबरोबर आपला हात कोपरापासून सुद्धा वाकतो. मनगट, आता मनगटामध्ये सुद्धा आपला हात काय होत असतो, तर वाकत असतो. मनगटामध्ये आपण आपला हात वरती, खाली, बाजूला बरोबर आपण गोल गोल फिरवू शकतो. म्हणजेच आपला हात हा जो आहे खांदा, कोपर आणि मनगट या ठिकाणी वाकतो. हाताची बोटेही वाकतात. धड फक्त कमरेपासून वाकू शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपले धड कशाचे बनलेले असते, आपले धड छाती, पोट आणि पाठीचे बनलेले असतात. आणि आपले हे जे धड आहे हे धड कमरेपासून वाकू शकते. म्हणून आपल्याला खाली वाकता येते. म्हणून काय होतं, आपल्याला खाली वाकता येते. आता पुढे बघा आपला पाय खुबा, गुडघा आणि गोटा या ठिकाणी वाकू शकतो. शरीर विशिष्ट ठिकाणी वाकू शकते, म्हणून आपण हालचाल करू शकतो. आपण आपल्या शरीराची हालचाल करू शकतो. का करू शकतो? कारण की आपले शरीर जे आहे ते विशिष्ट ठिकाणी वाकू शकते, म्हणून आपण त्या ठिकाणी हालचाल करू शकतो. मान, हात आणि कंबर, मान, हात, पाय आणि कंबर यांच्या मदतीने शरीराच्या हालचाली होत्या. आपल्या शरीराच्या ज्या हालचाली होतात तर त्या मान, हात, पाय आणि कंबर यांच्या मदतीनं होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला हा जो पाठ आहे, आपले शरीर, याचा आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाचा स्वाध्याय आता सोडवणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करावे बरे? बघा आता, मैत्रिणीचा चष्मा घरी विसरला आहे. वर्गात तिच्या अडचणी सोडवायच्या आहेत. आता तुमची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीचा चष्मा घरी विसरला आहे आणि मग तिला वर्गामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. तर त्या अडचणी आपल्याला सोडवायच्या आहेत. तर तिला काय अडचणी येऊ शकतात, तर सर्वप्रथम आपण तिला विचारायचं आहे, तुला काय अडचण येते. आता मैत्रिणीचा चष्मा घरी विसरल्याने तिला फळ्यावर लिहिलेले व पुस्तकातील मजकूर वाचण्यास व लिखाणकाम करताना अडचणी येते, म्हणून तिला वाचन लेखनात मदत करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मैत्रिणीचा चष्मा घरी विसरल्याने तिला फळ्यावर लिहिलेले कदाचित दिसत नसेल, त्याचबरोबर पुस्तकातील मजकूर तिला वाचण्यास अडचण येत असेल किंवा लिखाणकाम करताना आपल्याला तिला अडचण येत असेल, तर आपल्याला तिला फळ्यावरील वाचण्यासाठी, पुस्तकातील मजकूर वाचण्यासाठी व लिखाणकाम करत असताना तिला ज्या अडचणी येतात त्या अडचणीमध्ये आपल्याला तिला काय करायचे आहे, मदत करायची आहे. जरा डोके चालवा म्हणजेच काय, मित्राच्या पायाला प्लास्टर आहे, त्याला कोणकोणत्या अडचणी येतील. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं विचार करायचा आहे. कसला विचार करायचा आहे? बघा, आपल्या मित्राच्या पायाला प्लास्टर आहे, मग त्याला कोणकोणत्या अडचणी येतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मित्राच्या पायाला प्लास्टर असल्याने त्याला हालचाल करता येणार नाही. आता मला सांगा, जर कुणाचा पाय मोडलेला असेल तर त्याला हालचाल करता येते का? नाही. डॉक्टर त्याला सांगतो अजिबात हालचाल करायची नाही. त्याचबरोबर त्याला चालता येईल का? नाही. त्याला बसता येईल का? नाही. आणि त्याचबरोबर खेळाच्या तासाला तो तुमच्यासोबत खेळू शकेल का? तर अजिबात खेळू शकणार नाही. म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो, मित्राच्या पायाला प्लास्टर असल्याने त्याला हालचाल करता येणार नाही, चालता व बसता येणार नाही. खेळाच्या तासाला तो इतर मुलांसोबत खेळू शकणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो,
या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे, बरोबर की चूक ते सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही विधान दिलेले आहेत. ती विधानं बरोबर आहेत की चुकीचे आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. त्यामधील विद्यार्थी मित्रांनो, पहिले विधान बघा, हाताचा अंगठा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे. हाताची बोटे पंजाला जोडलेले असतात. मग आपला हा हाताचा अंगठा महत्त्वाचा भाग आहे, परंतु मुख्य भाग नाही. म्हणून हे जे विधान आहे हे विधान चुकीचे आहे. पुढे बघा, पायाच्या मदतीने आपण जिना चढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पायाच्या मदतीने जिना चढू शकतो, बरोबर, म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा, मान पुढे झुकते मागे वागते. आपण बघितलं, मान पुढे झुकते मागे वागते, बरोबर आहे. त्यानंतर धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, अगदी बरोबर. बघितले विद्यार्थी मित्रांनो, बरोबर की चूक ते सांगा. हाताचा अंगठा हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे, तर हे विधान चुकीचे आहे. पायाच्या मदतीने आपण जिना चढू शकतो, हे बरोबर आहे. मान पुढे झुकते मागे वाकते, बरोबर आहे. धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, गाळलेल्या जागा भरा. पहिली गाळलेली जागा काय दिलेली आहे? धडाला पाय जोडलेला असतो त्या भागास टिंब म्हणतात. तर बघा, धडाला पाय जोडलेले असतात त्या भागाला काय म्हणतात? तर खुबा म्हणतात. दुसऱ्या क्रमांकाची गाळलेली जागा बघा, टिंब आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे गोटा. तर त्या ठिकाणी बघा, तंगडी आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे गोटा. तिसरी रिकामी जागा बघा, आपले काही अवयव वाकतात म्हणून आपण टिंब करू शकतो. आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो? तर आपण हालचाल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही अवयव वाकतात म्हणून आपण हालचाल करू शकतो. चौथ्या क्रमांकाची गाळलेली जागा बघा, एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती टिंब नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती दिसत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक 1, शरीराचे कोणते भाग मिळून धड बनते? विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाचे स्पष्टीकरण असेल किंवा आपण शिकलेल्या पाठाची उजळणी बघितली, त्यामध्ये आपण शिकलो, शरीराचे छाती, पोट आणि पाठ हे भाग मिळून धड बनते. प्रश्न क्रमांक 2, हाताचे व पायाचे 3 भाग कोणते? आता विद्यार्थी मित्रांनो, हाताचे दंड, अग्रबाहू आणि पंजा हे हाताचे, तर मांडी, तंगडी आणि पाऊल हे पायाचे 3 भाग आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, दंड, अग्रबाहू आणि पंजा हे हाताचे, तर मांडी, तंगडी आणि पाऊल हे पायाचे 3 भाग आहेत. प्रश्न तिसरा बघा, डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागास काय म्हणतात? डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागास मान म्हणतात. काय म्हणतात? मान म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आज आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास मधील पाठ क्रमांक 15 आपले शरीर याविषयी माहिती बघितलेली आहे. आपण या पाठाचे स्पष्टीकरण तसेच पाठ शिकलेलो आहोत त्याची उजळणी आणि त्याचबरोबर आपण स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचे आहे. तुमच्या काही समस्या असतील किंवा सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायच्या आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.